मिनिटापूर्वी महासंघाचे राजगुरू सरांशी चर्चा झालेली आहे. मित्रांनो, मला सांगण्यासाठी हे आहे की आजचा जो आपण काम बंद आंदोलन केलेलं आहे, पहिली गोष्ट की आपण दादासारख्या अति महत्वाच्या ठिकाणी काम करतो आणि या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे, जे कामगार मंत्री होते आणि दीनदलित दुबळ्यांचे कैवारी म्हणून त्यांना संबोधलं जातं. या ठिकाणी त्यांचे नातू आंबेडकर साहेबांचे बाळासाहेब आंबेडकर यांना आयुक्तांनी भेट नाकारली. त्याच्याबद्दल हा आक्रोश आहे. हा सर्व युनियनचा अपमान आहे, कामगार वर्गाचा अपमान आहे, त्याचबरोबर दलित बहुजन समाजाचा सुद्धा तो एक अपमान केलेला आहे. आणि याची झळ प्रशासनाला म्हणून आयुक्ताला त्याची जाण करून देणार आणि त्यासाठी आपण हा बंद चालू ठेवतोय. 5 वाजेपर्यंत हा बंद आहे. आपण 5 वाजेपर्यंत कुणीही कामाला जायचं नाही. त्याबाबत माझी सध्या मुस्लिम बांधवांचा आपला काहीतरी एक सण आहे आणि आपण सर्व देवा धर्माला मानणारे, कुठल्याही जातीचा निषेध करणारी माणसं नाही किंवा द्वेष करणारी माणसं नाही, कुठल्याही देव धर्माला. आणि या मुंबईमध्ये आता हा मुस्लिमांचा सण चालू असल्यामुळं आपल्याकडे धारावी सारख्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि त्या ठिकाणी आपण फक्त जे एनजीओचे लेबर आहेत त्याच्यासाठी गाड्या सोडतोय. कारण आपल्याला त्यांचा उद्या जो सण आहे तिथं जो कचरा साठलेला आहे त्याच्यामुळे दुर्गंधी निर्माण झालेली आहे. त्याबाबत त्या बांधवाने आपल्याला विनंती केलेली आहे की आम्हाला फक्त आमचा उद्याच सण आहे तर तेवढा आमचा कचरा उचलू द्या, कारण तिथं घाणीचा वास साम्राज्य चालू झालं. आणि त्याच्या विनंतीला मान देऊन आपण फक्त त्यांना परमिशन देतो की तिथल्या गाड्या फक्त जाऊ द्या. ते सुद्धा आपले बांधव आहेत. ते म्हटले की आज तुम्ही आम्हाला मदत करा, उद्या आम्ही तुमच्यावर उतरायला तयार आहे. परंतु या ठिकाणच्या गाड्या जाणार नाही, जाणार आहे धारावी मधून गाड्या. धारावीच्या ज्या गाड्या आहेत मोटर लोडर तिथल्या गाड्या जातील, तिथले एनजीओचे लेबर जातील, आपले जाणार नाहीत. आणि अशा प्रकारे हा बंद असा चालू राहील. आता दुसरी गोष्ट की आताच आपल्या खात्याचे प्रमुख आले होते. त्यांनी आल्यानंतर एवढ्या वर्षात खरोखर हा बंदाची ताकद त्यांना कळाली असेल की एवढ्या वर्षात ते दादरच्या या मोटर लोटरला कधी बघायला आले नव्हते. आमची परिस्थिती काय आहे हे बघायला आले नव्हते. आम्ही कुठल्या परिस्थितीत किती घाणी काम करतो हे कधी बघायला आले नव्हते. पण आज त्यांना फक्त झळ कुठली की जेव्हा लोकांचा कचरा संपला आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं असेल की त्यांच्या चौकीची परिस्थिती काय, आपल्या कामगारांना बसायची व्यवस्था काय आहे, त्याच्यावर ते बोलू शकत नाही. तर ते बोलायला आले होते की तुमच्यावर केसेस करतो. तर माहितीसाठी सांगतो की ज्यांच्यासाठी आंदोलन केलेलं आहे त्यांना कायद्याचा भाग पडला, त्यांनी कायदाच लिहिलाय आणि कुठ्यांची करणार आहे ती कायद्याने करणार आहे, त्याच्याच कायद्याने करणार आहे. त्यामुळं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा समाज आहे, त्याला विश्वगुरु आम्ही म्हणतो, त्याला आम्ही दैवत म्हणतो आणि ज्यांनी या भारताला संविधान दिलं त्याच्या नातवाच्या समर्थनात हे चालू असलेली जी काही आंदोलन आहे, या कामगारावरती जर केस करण्याची भाषा कोणी करत असेल तर त्याला माहित नाही की आमचा बापानच तो कायदा लिहिलेला आहे. त्यामुळे केसेसची धमकी आपल्याला चालत नाही. केसेस किती करू द्या, किती करू द्या, त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत. दुसरी गोष्ट, स्थानिक प्रशासन म्हणून आपली नावं वरती पाठवतील किंवा आपल्यावर कारवाई करतील तो त्यांच्या कामाचा भाग आहे, त्यांनी करू द्या. आमच्या कामाचा भाग आम्ही करतोय. जेवढ्या पद्धतीनं ते कामकाज करतील तेवढ्याच बारकाईनं आपण सुद्धा कामकाज करू. आज जर तुमचं असेल तर उद्या आमचं असणार आहे. त्याच्यावर घाबरण्याची कारण नाही. किती नावं लिहू द्या, कुणाची नावं पाठवू द्या आणि कुणालाही तक्रार करायची असेल ती करू द्या. तक्रारीला आम्ही घाबरत नाही. आम्ही काम करणारी लोक आहेत, कामगार संघ आहे, आम्ही प्रशासनाचं काम करणारी लोक आहेत. आम्ही घाणीचं काम करतो याचा अर्थ असा नाही
की आम्ही बुद्धीनं कमी आहोत, करतो पण तुम्ही आमच्या काम आम्हाला कमजोर समजण्याची ही जी ताकद आहे त्या चिपिंद्याला काय वाटलं असेल की हे कामगार आहेत, यांच्या पुढे म्हणलं पोलिसांना बोलवा रे, यांना सगळ्यांना आठ टाका, असं काही किल्लेदार साहेबांचा फोन आला होता. किल्लेदार साहेबांना बोलतो, पोलिसांना बोलावलं म्हटलं की आपले कामगार घाबरतील. पण मी आता चॅलेंज करतो, तुमच्या जरच हिंमत असेल तर तुम्ही पोलीस बोलवा आणि आमच्यावर कारवाई करा, आम्ही कारवाई घेण्यास तयार आहोत. आम्ही सगळे इंडियनवाले उभे आहोत. इथं आता युनियनची लढाई नाहीये, आता लढाई आहे कामगाराची, लढाई आहे अस्तित्वाची, लढाई आहे आमच्या मान सन्मानाची. त्याच्यामुळे कुणी घाबरण्याची गरज नाही. आणि हा प्रत्येकानं या लढाईमध्ये प्रत्येकानं उतरलं पाहिजे, कारण तो त्याचा सन्मान जातोय, त्याचा मान सन्मानाची या आयुक्ताला कदर नाही, या प्रशासनाला कदर नाही, त्याच्या विरोधात तो उतरलेला आहे. हा लढाई या युनियन म्हणते म्हणून करायची, ही लढाई तुमच्यासाठी लढायची आहे, कारण तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आहे. पिढ्या पिढ्या चालत असताना का आम्ही आयुक्तांनी आता कंत्राटाला देण्याचा जो निश्चय केलाय, हे यांच्या मनोवृत्ती आहे आणि ह्या मनोवृत्तीला आपल्याला मारून टाकायची आहे. त्यामुळं येणारी लढाई जे काय होणार आहे संघर्ष, त्या संघर्षाला तुम्ही तयार आहात ना? म्हणून आपण 5 वाजेपर्यंत, जोपर्यंत आपल्या वरिष्ठांचा आदेश येत नाही, कोणती वाटाघाटी होत नाही, तोपर्यंत आपण काम करायचं कुठली गाडी इथून जाऊन द्यायची नाही. बस माझं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.